सोलो घेऊन आपल्या समोर येतात. टाळ्यांनी स्वागत करूया दीपक ओक. तुम्ही चांगले गायलात आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचा जे ॲटिट्यूड आहे तुम्हाला खूप आवडला की मला अभ्यास करायचा आहे, मला अभ्यास करायला पाहिजे याची तुम्हाला जी जाणीव आहे ती अतिशय चांगली आहे आणि असंच तुम्ही खूप प्रगती नक्की
करू शकाल. जास्तीत जास्त चिंतन, मनन, श्रवण आणि मग ते आतमध्ये मुरवणं. आणि ते मुरण्यासाठी तुम्ही नक्की अभ्यास कराल याची मला खात्री आहे. ऑल द बेस्ट आणि तुमचं अभिनंदन. त्याच्यामध्ये म्हणजे आता जी गाणी वाईट असतात अशा प्रकारे, पण ती पूर्वी इतकी ठसलेली नसतात, ऐकलेली नसतात म्हणून असेल कदाचित. पण पूर्वीच्या गाण्यांमधला जर ज्या गाण्यांचा मी साक्षी आहे, तर त्यावेळी कवी, संगीतकार आणि गायक हे त्याच्यात इतके घुसलेले असतात, इतके इन्व्हॉल्व्ह झालेले की त्यांचा त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे तुम्हाला एक वेळ तयार झालेलं गाणं. याचं मला एक उदाहरण सांगावं असं वाटतं. बाबूजींचं गाणं शिकवणं हा एक उत्सव आणि प्रत्येक गाताना गायकाला सांगताना अमुक एक जागा अशी का घ्यायची आणि का घ्यायची नाही याचं लॉजिक त्याच्याकडे होतं. अशा वेळी ते अनेक वेळा सांगतात की आम्हाला मराठी गाणं बाबूजींच्या पुढेच गायला शिकायला, कशा तरी गावं, शब्दभेद कशी करावी, कोणता शब्द कुठे कसा गायला जावं, हे बाबूजींकडनं आम्हाला खूप शिकायला मिळालं. तर ह्या गोष्टीचा विचार केला तर तुमचं गाणं आणखी खूप छान होईल. आत्ता पण गाणं छान झालं. ह्या दोन ज्येष्ठ कलाकारांनी तुमच्या गाण्याबद्दल जे सांगितलं तेच मी सांगतो, खूप छान गायलं. एक बारीक गोष्ट सांगतो, अनुस्वार अजून चांगला गाऊ शकतात. अनुस्वार, कारण ना आपण लिहिलेली अक्षर आपल्याला दिसतात, त्यामुळे आपण त्या ई आ ऊ कडे जे लक्ष देतो, तो बारीकसा अनुस्वार असतो, तो फार मोठा दिसत नाही, पण तो गाण्यामध्ये खूप महत्वाचा असतो. तर त्या अनुस्वाराकडे लक्ष द्या.